नमस्कार. ग्रंथमैत्रच्या पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. यापूर्वीही आपण काही चांगल्या आणि निवडक पुस्तकांचे परिचय करून दिलेले आहेत. आजचं पुस्तकही तसं थोडं वेगळं आहे म्हटलं तर चालेल. विश्वास पाटील हे नाव आता कुणाला माहीत नाही असं माणूस मराठी साहित्यात तर मिळणार नाही. पानिपतकार, झाडाझडती, महानायक यासारख्या उत्तमोत्तम कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. पण बऱ्याच वेळा विश्वास पाटील म्हटलं की ऐतिहासिक कादंबऱ्याचे लेखक असंच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. पण नुकतीच त्यांची आलेली द ग्रेट कांचना सर्कस नावाची कादंबरी ही सर्कस विश्वावरची आहे. आणि तसं म्हटलं तर विश्वास पाटलांच्या इतर सगळ्या लेखनाच्यापासून खूप वेगळी आहे म्हटलं तरी हरकत नाही. या कादंबरीचा विषय जेव्हा ते महानायकसाठी ब्रह्मदेशात वगैरे फिरायला गेलेले होते, संशोधन करायला गेलेले होते, तेव्हा त्यांच्या मनात आलेला होता. तिथं त्यांना काही त्याबाबतची सूत्र सापडलेली होती म्हटलं तरी हरकत नाही. पण नंतरचा बराचसा कालावधी गेला तरी ते कादंबरीचं बीज त्यांच्या मनात तसंच होतं. आणि इतक्या वर्षानंतर त्यांनी द ग्रेट कांचना सर्कस ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी वेगळ्या विषयावरची आहे, कारण आता सर्कस हा प्रकार बराचसा संपत चाललेला आहे. त्याला काही कायद्याचे बंधनं आलेले असल्यामुळं कदाचित असेल की प्राणी वगैरे त्याच्यामध्ये आता वापरता येत नाहीत, त्यांना ट्रेंड करता येत नाही. त्यामुळं मग सर्कशीचं तर प्रमुख आकर्षण पूर्वी प्राणीच असायचं. वाघ, सिंह, हत्ती, गेंडा यासारखे प्राणी असायचे. पण आता दिवसेंदिवस काही बंधनामुळे हे प्राणी सर्कसमध्ये नसतात. मग नुसत्या कसरती किंवा इतर काही गोष्टी सर्कसमध्ये राहिल्यामुळं जी आमच्या पिढीनं किंवा आमच्या अगोदरच्या पिढ्यांनं सर्कशीचं जे वैभव पाहिलेलं होतं ते आत्ताच्या पिढ्यांना पाहायला मिळत नाही. हे एक त्यांचं दुर्दैव आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ब्रह्मदेशामध्ये त्या काळची परिस्थिती म्हणजे त्यावेळी जपानी युद्धाची छाया होती, बॉम्ब हल्ले वगैरे होत होते. अशा वातावरणामध्ये तिथं सर्कशीत काम करत असणाऱ्या लोकांची, तिथल्या जनावरांची गोष्ट या कादंबरीच्या निमित्तानं वाचकांच्या समोर येते. या सर्कशीत काम करणारी माणसं, प्राणी, त्यांची सुखदुःख, त्यांच्या भोगण्याचा एक वेगळा प्रवास